मी कर्जतला जिल्हा परिषद कर्जत तालुका आणि नगर जिल्हा परिषद येथे कार्यरत शिक्षक आहे. मला 2 मुली, माझ्या मिसेसचं नाव नंदिनी असले, तिचं माहेर तुळजापूर आणि मी सध्या पाटोदा गाव माझं प्रॉपर आहे. येत असताना सगळ्यांना विनंती आहे की आपण सध्या काय करतोय, आपली मुलं काय करतायत आणि 2000 पासून 2024 या 24 वर्षामध्ये आपलं काय वैशिष्ट्यपूर्ण एखादी बाब असेल तरी ते सांगा. त्याचं शिक्षण किती आहे आणि तुमचं एम काय आहे, म्हणजे तुमचं म्हणजे तुम्ही काय ठरवलंय उद्दिष्ट ते एक सांगा. आणि मुलीने सासरचं आणि माहेरचं नाव. शंभरदास पवार, मी प्रॉपर पाटोद्याचा आहे. 4थी पर्यंत आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो. 5वी ते 10वी शिवाजी स्कूल धाराशिवला होतो. त्याच्यानंतर मग 11वी ते 14वी BA सेकंड इयर पण मी शिकलोय, ते पुण्यात झालं. पुण्यामध्ये 4.5 वर्ष कंपनीमध्ये जॉब केला आणि एका खाजगी शाळेमध्ये क्लिरिकलचं काम, क्लार्कचं 4-4.5 वर्ष केलं. त्याच्यानंतर आता मी शेती करतो. मला एक मुलगा आहे, तो ह्या वर्षी पहिलीला आहे इंग्लिश स्कूलमध्ये उजनीला. मिसेस बरगावचे आहेत, जवळ आपल्या पाटोद्या जवळचं, ते पण ग्रॅज्युएट झाले. थँक्यू. विष्णू रामराव डोले. मी सध्या शेतीच करतो आणि माझ्या मिसेस सुषमा विष्णू डोले यांचे शिक्षण कृषी झाले. माझं BA कम्प्लीट झाले. मी सध्या म्हणजे शेतीमध्ये दुसरं काय 2 मुली आणि 1 मुलगा आहे मला सध्या. एक मुलगी दुसरीला आहे, 2 लहान. नमस्कार, मी सतीश मोहम्मद धवन, राहणार उजनी. माझं 10वी पाटोदा या ठिकाणी झालं, 12वी बश्वर कॉलेज लातूर. त्यानंतर मी ॲग्रिकल्चर शासकीय कॉलेज लातूरला कॉलेज केलं. त्यानंतर मी नाईचापूर ॲग्रिकल्चर कॉलेजला शिकवायला होतो. त्यानंतर मी ग्रामसेवक एक्झाम पास झालो. ग्रामसेवकची काही जॉईनिंग केलं नाही. त्यानंतर कृषी सहाय्यक म्हणून चंद्रपूरला जॉईनिंग झाली 2008. त्यानंतर निलंगा 2013 आणि 2020 औसा या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी ऑफिसला ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणून आहे, कृषी सहाय्यक. आणि सध्या मी लातूरला आहे. माझी मिसेस ग्रामसेवक आहे, ते निलंगा आता सध्या रेणापूर या ठिकाणी आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा मोठा 6वीला पोतार इंग्लिश स्कूल लातूर आणि दुसरा संत तुकाराम 3रीला संत तुकारामला आहे. आणि सध्या मी प्लॉटिंग व्यवसायामध्ये आहे. बस.